झालीच पाहिजे, प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, छत्रपती शिवाजी शाहू महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, चिंके गावातील सांगोला तालुक्यातील बाबासाहेबांचा पुतळा हटवणाऱ्या शासनाचा विजय असो, बाबासाहेबांचा पुतळा हटवणाऱ्या शासनाचा विजय असो। गावामध्ये दोन्ही महापुरुषांचे पुतळे एकत्र बसवलेले होते। त्यामध्ये जातीय देशातून प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी उचललेला आहे आणि आम्हाला कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही। आमच्या दोन्ही पुतळ्यांना सहमत होती की दोन्ही पुतळे तिथेच राहू द्या, नसेल तर दोन्ही पुतळे काढण्यात यावे, परंतु त्यांनी तसं न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथून काढलेला आहे। म्हणून आमची एवढीच मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी परत बसवण्यात यावा आणि जातीय गावगुंडावर कारवाई करण्यात यावी आणि जे कोणी दोषी प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावरही कारवाई करावी। आम्ही रहिवासी आहोत। हे आतापर्यंत जे काय झालं तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे, पण हे जेव्हा पुतळा काढण्यात आला आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती। जेव्हा काहीतरी गोंधळ झाल्यामुळे आम्ही बघायला आलो, आम्हाला सर्वांना घरामध्ये पोलिसांनी नेऊन ठेवलं आणि दरवाजे बंद करायला सांगितले। खिडकीतून लोक बघत होते तर त्यांनी पडदे टाकले आणि पुतळा काढल्यानंतरच आम्हाला बाहेर सोडलेलं आहे। आणि आमच्या गावामध्ये हे पुतळा बसवल्यापासून म्हणजे 14 एप्रिलपासून जास्त राजकीय असं वातावरण आणि जातीवाद चालू आहे, तो थांबला पाहिजे। कारण कसं आहे, सरपंचाला काही जमत नाही, दुसऱ्याच एक व्यक्ती ते काम बघते, तर ते फक्त जातीय राजकारण करतात आणि जाती दोन गटामध्ये त्यांनी भांडण लावायचं काम करतात। ह्यापूर्वी आमच्या गावामध्ये एवढी अशी घटना घडली नव्हती। झालेल्या गोष्टीचा आम्हाला तीव्र निषेध करतो आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी झालीच पाहिजे। जे कोणी असतील शासनाने त्यांची योग्य ती दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। माझं नाव सिद्धेश्वर दत्तू काटे, राहणार चिंके, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। आपण पायी मोर्चा काढलेला आहे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय। त्याचा विषय असा आहे की दोन्ही महापुरुष छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन्ही पुतळे एकत्र असताना प्रशासनाने फक्त बाबासाहेबांचा पुतळा उचललेला आहे। त्याच्यामुळे आमचं असं मागणं आहे की बाबासाहेबांचा प्रशासनाने तिथं आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवावा आणि जर नसेल तर दोन्ही पुतळे तिथे नसावे। जर कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर दोन्ही महापुरुषाचे पुतळे नसावे तिथे। सारख्या मिसे असणारा संभाजी भिडे, नेहमी वादग्रस्त असणारा, त्याच्या अंगात लय मोठे किडे, भिडे हा नेहमी वादग्रस्त करून जातीय सलोखा बिघडवण्याचा वारंवार काम करत असतो। सांगोला तालुक्यामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज या दोन महापुरुषाचे पुतळे एकत्रित त्या ठिकाणी बसवण्यात आलेत, परंतु हा संभाजी भिडे आणि त्या ठिकाणी जे असणारं प्रशासन यांचं संगनमत करून आमच्या समाजावर दबाव टाकून या ठिकाणी तो पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवण्यात आला। खरोखर हे नेमकं यांना जातीय दंगल भडकावायची आहे काय ना, नेमकं काय करायचं आहे असा आमचा प्रश्न आहे। आम्हाला सर्व आम्ही शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ लहुजी वस्ताद साळवेचे वारसदार आहे। आम्ही सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करणार, परंतु जे आमचे अस्तित्व, जे आमची अस्मिता आहे, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर पुतळा हटवत असतील तर आम्ही शांती बसणार नाही। कारण या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानावर देश चालतो। हे जर असे प्रकार घडत असतील आणि प्रशासन त्याला साथ देत असेल तर आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रभर तीव्र पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करावं लागेल। कारण 120 किलोमीटरचं पायी अंतर गाठत या ठिकाणी जे आमचा समाज आहे हे मोर्चा काढला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवणाऱ्या जे कोणी कर्मचारी, अधिकारी, शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊन परत तो पुतळा तिथं बसवण्यात यावा। परंतु एवढी हिंमत येते कुठून या लोकाला? बाबासाहेबाचा पुतळा हटवण्याची एवढी हिंमत येते कुठून येते? म्हणजे नेमकं आम्ही शांतता पसरवतोय, परंतु या ठिकाणी हे जातीय दंगल भडकवण्याचं काम करतात। ह्याला जबाबदार कोण? प्रशासन वेळेवर
त्याच्यात ह्याची दाग घेतली पाहिजे. आज नाशिक जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. नाशिक जिल्हा हे कायद्याचा बालेकिल्ला असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. का तर तिथं एकही गुंड एकही कुठलाही असे काय दंगल घडवणारे जे हरामखोर असतील त्यांना पोलीस प्रशासन गृह खातं धडा शिकवण्याचं काम करतात. परंतु या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढी मोठ्या चळवळ अस्तित्व असताना हे लोक म्हणजे नेमकं यांना काय करायचं आहे असा आमचा प्रश्न आहे. आज या ठिकाणी पूनम गेट इथे आज 120 किलोमीटरचा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि शांततेप्रमाणे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी अजून पण आम्ही मागणी करतोय जे कोणी अधिकारी असतील त्यांना कारवाई करून आमचा तो पुतळा बाबासाहेबाचा बसवण्यात यावा. अन्यायता संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी आवाहन करतो.